नमस्कार. आज आपण पाली येथे अभिजित काळभोरे यांच्याकडं शेवंतीचा प्लॉट बघायला आलोय. गेले 4 वर्ष ह्या शेवंतीमध्ये त्यांनी नवीन नवीन प्रयोग करून आणि नवीन नवीन व्हरायटी आणून वेगवेगळे त्यांनी अनुभव घेतले ते. आणि त्यासाठी यांनी खालून जमिनीतून काय खतं दिली किंवा पॉलिफॉस्फेट काय वापरलं होतं किंवा कसं कसं त्यांनी नियोजन केलं ह्याच्यावरती आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्ते. नमस्ते. तुम्ही हे रोपं लावताना ह्याला खालून जमिनीतून कोणती खतं वगैरे काय दिलं? आम्ही लागवडीपूर्वी भेसळ डोसमध्ये ह्याचा ग्रीन हार्वेस्ट आपलं WMF हे जीवाणूजन्य औषध याचा एकत्रित भेसळ खतामध्ये रासायनिक खतासोबत वापर केलेला आहे. ही व्हरायटी कुठली केली? ही ऐश्वर्या येलो म्हणून व्हरायटी आहे. याला खालून WMF वगैरे वापरलं होतं? हो, WMFचा वापर आपण केलेला आहे याला. त्यासोबत 10-34-0-24 वॉटर सोल्युबल पॉलिफॉस्फेट ग्रेडचा सुद्धा यासोबत वापर केलेला आहे. वापर केला. ते वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट वगैरे कसा चांगला दिसतोय रिझल्ट का? चांगला आला, उत्तम रिझल्ट आला. फरक काय वाटतो मी पॉलिफॉस्फेट वापरल्यानंतर? पॉलिफॉस्फेट वापरल्यापासून झाडाची ग्रीनरी चांगली राहिली, फुटवे चांगले आले, व्हिजिटिव्ह ग्रोथ चांगली झाली त्याच्यासोबत. Vegetable growth चांगली आहे. उत्पन्नाला आता तुम्ही 2-3-4 वर्ष सलग हे वापरताय, ग्रीन हार्वेस्ट वापरताय, पॉलिफॉस्फेट किंवा काय, ह्याच्यातून उत्पन्न तुम्हाला चांगलं निघतंय काय? हो, चांगलं उत्तम उत्पादन निघते. आता तुम्ही हे लावल्यानंतर ह्याला मूळकूच किंवा सूत्रकृमी असं नेमॅटोड वगैरे असं तुम्हाला काय जाणवलं का? तुम्ही आता ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरताय, हो. WMF वापरलं, ट्रायको वापरलं, सोडो वापरलं किंवा पॉलिफॉस्फेट, ह्यातून प्लॉटमध्ये असं तुम्हाला असं जाणवलं का मरीचं आपल्याला काय जाणवत नाही किंवा झालीच नाही आपल्याकडे? जेव्हा पण आपण ग्रीन हार्वेस्ट सोबत आपण WMF असे जीवाणूजन्य जी सगळी खतं वगैरे वापरतो तेव्हापासून 1% सुद्धा कुठेही मरीचा प्रादुर्भाव मरीचा आपल्या प्रॉब्लेम रानामध्ये नाही. काहीच झाला नाही. मग तुम्ही कंटिन्यू वापरताय त्यामुळे Continue तुम्हाला वापरलं त्याच्या तेव्हा आपली जमीन सुद्धा सुदृढ झाली. सुदृढ झाली. त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळं जीवाणू वगैरे वाढल्यामुळं जी जीवाणूजन्य बुरशी असते, जी हानिकारक बुरशी ती ऑटोमॅटिकली नायनाट होत गेला. हा, मग मरच कमी होत नाही, मरच थोडक्यात होत मरच होत नाही. 1% म्हटलं तरी नाहीच. कधी म्हणजे मरीचा मरच नाही. संबंधच नाही झाला मरीचा संबंधच नाही. अक्षय उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कधीही मरीचा त्रास काय झालेला नाही. आता हे तुमचं टोटल क्षेत्र किती आहे? टोटली आपले 1.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड आहे. अच्छा, ह्यातून आपल्याला उत्पन्न किती मिळतं? साधारणतः 1.5 एकरा प्रति एकर जर हिशोब काढला तर प्रति एकरामध्ये 8 ते 10 टन निव्वळ फुलाचं उत्पादन आपल्याला एका भारामध्ये साधारण 2 महिन्यामध्ये मिळते. मिळतं 2 महिन्यात. हा, 2 महिन्यामध्ये.